ताई माझं काय म्हणणं आहे, हे चर्चानंतरच होईल. आपली चर्चा फेस टू फेस झाल्याशिवाय आपण याच्यावर काय बोलू शकतो. नाही नाही, माझं काय म्हणणं आहे, विलिनीकरण असू दे का अधिक काही असू दे, ह्या चर्चेशिवाय आपण काही बोलू शकत नाही. चर्चा कशी रंगतं, मुद्दे काय आहे, आमच्या मुद्द्यासंदर्भात ते काय बोलतात, हे सगळे परंतु किंतु परंतु आहे ना, लक्षात घ्या ना. विधानसभेची निवडणूक त्यामुळे हल्लो मी कारण मुस्लिम मत आणि तुमच्या पाठीच्या असं एक तुमचं मत आहे. तर स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत केल्याचा पश्चाताप होतोय, चूक झाली असं वाटतं नाही का. माझं काय मत आहे, दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं चूक झाल्यासारखं वाटतच नाही. अमृत आणलं ना आम्ही दिव्यांग बांधवासाठी, चूक कसं म्हणता येईल तुम्ही सांगा. ज्या गावाला पाणीच भेटलं नव्हतं, विरच नव्हतं आणि ते एखादा सरपंच गेला कुठून पाणी आलं असेल तर ते चूक म्हणाल का. दिव्यांग मंत्रालय तुमच्यासाठी ते महत्त्वाचं वाटत नाही, पण दिव्यांग बांधवांना विचारा बरं का. दिव्यांग मंत्रालय म्हणजे सन्मानाचा विषय आहे, अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा विषय आहे. कोण केलं मंत्रालय उभं. आम्ही सांगतो आम्ही एकटा होतो, आमच्याजवळ 100 आमदार नव्हते, 50 नव्हते. एकटा असून जर मंत्रालय निर्माण करण्याची ताकद ठेवतोय, शिंदेसाहेब त्यांना दाद देत आहे, त्यांचा सेवाभावी वृत्ती दाखवत आहे, त्यांच्या भूमिकेतून दिव्यांग मंत्रालय निर्माण होत असेल तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांची सत्ता होती त्यांनी एक मंत्रालय निर्माण केलं नाही ना, हमारा कुछ नहीं था, मंत्रालय निर्माण झालं. हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही, पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला विचारून पहा ते किती महत्त्वाचं आहे. वस्तुस्थितीला माझं काय म्हणणं आहे, प्रकरण पहिले वस्तुस्थितीचा अभ्यास न करता जे काही बवाल झाला, काय झालं का 108 180 पुऱ्या देशात जगात ती बातमी गेली. बदलाम तर परतवाडा झालं ना. आता परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींचं म्हणजे काही 10-15 मुली झाल्या असेल, पण बदलामी तर परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींची झाली ना. हिंदूंची झाली, मुस्लिमांची झाली. त्यांच्या मुलींचे लग्न करावं होणार. परतवाडा अचलपूर म्हटलं का लोक आता शंकेच्या नजरेनं पाहतं मुलीकडे. हे मोठं नुकसान आहे, लक्षात घ्या, सगळ्यात मोठं नुकसान आहे. तर कोण असणार आहे मला काही त्याच्यात जास्त महत्त्व नाही. तुम्ही कसं आहे, आमचं लक्ष आहे वंचित घटकाकडे. पीडित वंचित जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे तो कुठल्याही धर्माचा असू दे, त्याच्यासाठी आमचा धर्म एकच आहे. कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही बोललो आहे का जे तुम्ही प्रोत्साहन निधी देता आहे ते वाढवून द्यावं लागेल. आत्ता जरी देता आला नाही तर सेकंड टप्प्यामध्ये तुम्ही वाढवून द्यावं लागेल आणि वेळ पडलं तर आंदोलनही करू. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, पीक कर्ज माफ होते, पण गेले अनेक वर्षानुवर्ष त्यांनी शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी शेतामध्ये काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी 5-10 लाखाचं कर्ज ते थकीत आहे. आता याच्यावर काय आहे, ही पीक कर्जाची माफी झाली, पण याच्यात स्प्रिंकलरसाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा पॉलीहाऊससाठी असेल किंवा ट्रॅक्टरसाठी घेतलेलं असेल किंवा साधन सामुग्री निर्माण करण्यासाठी असेल, ते घेतलं तर किमान 1 ते 1.5 लाखाची कोटीची कर्जमाफी माफ करावं लागेल. लक्षात घ्या, हा आकडा फार मोठा आहे आणि याच्यासाठी आपण केंद्रासोबत लढलो पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की आता आमची लढाई ही हमी भावाची असणार आहे. आम्ही हमी भावासाठी लढणार आहोत, बिलकुल ताकदनं लढणार आहोत. कारण शेतकऱ्याचं मूळ जे आहे ना, याच्यातला जर खरं त्याला वेळेवर कर्ज काळाची वेळ याची नसेल किंवा तो कर्जबाजारी आत्महत्या थांबायची असेल तर हमी भावाची लढाई लढलो पाहिजे. तुम्ही म्हटला पाहिजे की मंत्रिपद मिळालं असतं तर अजून वेगळं काही करता आलं असतं. पण माझं म्हणणं असं आहे की समजा तुम्हाला तुमच्या सगळ्याच्या तुम्ही ज्या मुद्दे मांडले, तुम्ही प्रस्ताव ठेवले, एकत्रित पत्रकार परिषद माध्यम प्रस्ताव शिंदेसाहेब बघत असतील, जर तुमचे सगळे प्रस्ताव त्यांनी मंजूर केले तर आमदारकी सर तुम्ही मंत्रिपद स्वीकारण्यास तयार असणार का? आता कसं आहे, जर तरवर बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही काय म्हणता मला का पट्टी लावून बॅटिंग कर, याच्यात काही अर्थ आहे का?
नाही, ते माझं काय मत आहे, या सगळ्या गोष्टीवर आता बोलून काही फायदा नाही, चर्चाच नाही. आता ते बोलावते का नाही बोलावत हाच पहिले प्रश्न आहे. माझं काय म्हणणं आहे, बैठकच नाही झाली तर मग कशाला बोलू मी आता. उदय सामंत काय बोलले? सकारात्मक आहे. उदय सामंत काय बोलले? एकनाथ शिंदे हां चर्चा झाली उदय सामंतांसोबत, त्याच्यानंतर फिसकटली म्हणा किंवा काही संवाद नाही झाला. हां. काय बोलायचं आहे एकनाथ शिंदेसोबत तुम्हाला? नाही, माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे. आणि आम्ही ताकदीनं बिलकुल म्हणजे शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितच फार ताकदीनं करू. आखरी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये काही गोष्टी आजही लोकांच्या मॅसेज का बच्चू कडू गेले म्हणजे काही शब्द आम्ही कानावर पडत नाही शेतकरी शेतमजुराचे, अशा बऱ्याच लोकांच्या आम्हाला आलेले मॅसेज का बच्चू कडू गेला पाहिजे. मध्ये ती तीव्रता नाहीये. हां बरोबर आहे, हे तुम्ही मान्य केलं म्हणून तुमचं धन्यवाद. तर वो ते जे म्हणतं ना जी लढाई असतं ना ती धारदारपणे लढाची, ते बिलकुल ताकदीनं लढू. शिवसेना मोठं होण्यासाठी तुमचा फायदा निश्चित होईल शिवसेनेला. माझं म्हणणं आहे झालं तर काय हरकत आहे. आपल्या या मातीतली संघटना आहे, सेना आहे. तुम्ही एवढी पत्रकार परिषद येत आहे, एकनाथ शिंदे काहीसे पॉझिटिव्ह असतील, उदय सामंतांनी काहीतरी सिग्नल दिलं असेल बच्चू कडूंना, तेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा करताय. त्याच्यामुळे कसं आहे, मी कडू आहे आणि मी जर चेहरा आनंदी ठेवला नाही तर कडू होऊन जाईन आधी. त्यांना कडू, मला बरेच जण तुम्ही कडू आहे, थोडेसे गोड गोड राहत जा. नाही, पण काही पॉझिटिव्ह साईन आहेत एकनाथ शिंदेकडनं तुम्हाला बोलवलंय आज? मला असं वाटते का अधिक एकदा बसू ना आपण. माझं काय मत आहे का आता हीच वेळ आहे आमचं नेहमी भेट व्हायची, नाही तर मग तुम्ही कसे भेटता, आम्हाला भेटत नाही, आपण भेटू. म्हणजे पक्षाचे काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे विलिनीकरण करू नका, पण जर ऑफर देत असतील आमदारकीची तर ते तुम्ही घेतलं पाहिजे असं पक्षातील देखील काही. आता काय खूप मला किमान 15-20 हजार मेसेज आले असेल, म्हणजे वाचणं पण होत नाही आहे. पण माझं असं मत आहे का आपण हा निर्णय राजकीय निर्णय कोणत्या ताकदीनं कुठल्या परिस्थितीत कसा घेतला पाहिजे हे आम्ही शिवबाच्या इतिहासातून शिकलो आहे, शिवरायांच्या. त्यानं कधी डाव मारायचा, कधी हुलकी द्यायची, कधी काय करायचं. छत्रपतीचा इतिहास निवड आम्ही वाचलंच नाही तर पायी पण चाललो आहे छत्रपतीच्या भूमीवर. त्यानं तितका तर आम्ही मजबूत आहो ना, तुम्ही त्याची चिंता नका करू.